मणिपूर पेटलं, मशाली हाती घेऊन महिलांचा एल्गार, NRCची मागणी का? रात्रीचा अंधार, हातामध्ये जळत्या मशाली आणि डोक्यांमध्ये व्यवस्थेविरुद्धचा धगधगता संताप. हे दृश्य आहे ईशान्येकडील अशांत राज्याचं, म्हणजेच मणिपूरचं, जिथे शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व दावे फोल ठरले आहेत. आता पुन्हा एकदा मणिपूरची ताकद मानल्या जाणाऱ्या मैरा पैबी म्हणजे महिला मशालधारक शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांच्या या मशाली केवळ रस्ता उजळत नाही, तर त्या दिल्लीपर्यंत धोक्याचा इशारा देत आहेत. घटना कधी आणि कुठे घडली? ही घटना नुकतीच मणिपूरची राजधानी इम्फाळसह खोऱ्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाली. दिवसाढवळ्या चालणाऱ्या हिंसाचाराने कंटाळलेल्या या महिलांनी रात्रीचा ताबा घेतला. कोऑर्डिनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटिग्रिटी म्हणजे COCOMI आणि इतर स्थानिक संघटनांच्या आवाहनानंतर इम्फाळच्या मुख्य रस्त्यावर महिलांचा हा अभूतपूर्व मशाल मार्च निघाला, ज्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. आंदोलनाला पुन्हा ठिणगी का पडली? गेल्या वर्षभरापासून मणिपूर मतई आणि कुकी समुदायातील वांशिक संघर्षात होरपळत आहे. पण या ताज्या आंदोलनाला ठिणगी पडली ती 2 निष्पाप मुलांच्या हत्येमुळे. विष्णुपूर जिल्ह्यात 7 एप्रिल रोजी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात एका 5 वर्षाच्या मुलाचा आणि त्याच्या 5 महिन्यांच्या बहिणीचा झोपेतच मृत्यू झाला. या क्रूर हत्येने महिलांचा संयम सुटला आणि त्या इन्साफ मागण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. NRC लागू करा. या आंदोलनाची सर्वात प्रमुख आणि अभ्यासपूर्ण मागणी आहे राज्यभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजे NRC तात्काळ लागू करा. आंदोलनकर्त्या महिलांचं म्हणणं आहे, म्यानमारमधून होणाऱ्या अवैध स्थलांतरामुळे मणिपूरची लोकसंख्या रचना बदलत आहे. साधन संपत्तीवर ताबा, अवैध स्थलांतरित स्थानिक लोकांच्या जमिनीवर आणि साधन संपत्तीवर ताबा मिळवत आहे. त्यामुळे हा वांशिक संघर्ष अधिक भडकला आहे. सुरक्षा, NRC लागू केल्याशिवाय अवैध स्थलांतरांची ओळख पटवणे आणि राज्याला सुरक्षित करणे शक्य नाही. NRC सोबतच राष्ट्रीय महामार्ग सुरक्षित करणे आणि शस्त्रधारी गटांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रधानमंत्री और हमारा जो मिनिस्टर है जो भारत का और दूसरा जो इंडियन के स्टेट है उनसे पूछना चाहता है कि जो मणिपुर है, आर वी नॉट इंडियन? हम 3 साल से हम ये कन्फ्लिक्ट हो रहा है और अभी तक हम सोल्यूशन नहीं आ रहा है. जो बच्चे उनकी माँ के गोदे में जो सो रहे थे, जो बच्चे माँ के गोदे इज द मोस्ट सेफेस्ट. इट्स बिलीव दैट माँ के गोदे, माँ की जो वॉशम इज द मोस्ट सेफेस्ट प्लेस टू स्लीप, बट दैट्स नॉट द सेफेस्ट प्लेस बिकॉज उन दोनों बच्चे को मारा गया है बॉम्ब से, मिसाइल से फेंक के, बॉम्ब से मार के मारा गया है. और हम भी कोई श्योर नहीं है कि हम भी कब मर जाए, हम भी कब मिसाइल से कब मर जाए. मैं पूछना चाहता है कि जो इंडियन स्टेट जैसा IPL में फोकस कर रहा है, जो इंडियन का स्टेट जो बाकी जो धुरंधर जैसा मूवी का सक्सेसफुल में जो फोकस कर रहा है, why are you staying silent about Manipur? We are suffering for 3 years. Our youth life has lost. हमारा जो यूथ का लाइफ है, हमारे स्टूडेंट का लाइफ है, सब बर्बाद हो चुका है. क्यों चुप रहे हो आप? और जो आतंकवादी है नरेंद्र मोदी जी प्राइम मिनिस्टर, आतंकवादी तो आतंकवादी ही होता ही है, जैसा पाकिस्तानी से हो या बर्मा से हो. अगर ये जो हमला हुआ है उसको गुजरात या राजस्थान में और यूपी में, दिल्ली में जो होता होगा तो आप, मुझे पता है आप जल्द से जल्द एयर स्ट्राइक कर लेंगे और खत्म कर लेंगे उस आतंकवादी को. मणिपुर में ऐसा क्यों नहीं कर सकते हो? आपके पास बहुत पावर है. 7 April, the Tronglopi situation in which the mother and her 2 children were sleeping peacefully and was attacked by the Kuki militants. So today on,
that is 17 April of 2026. We are here condemning this unhuman act towards the government of India and Manipur. हातातल्या मशाली घेऊन या महिला केवळ इन्साफ मागत नाहीयेत, तर या मणिपूरच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. NRC लागू होणार की नाही हा राजकीय प्रश्न असेल, पण या महिलांचा आक्रोश सांगतोय की मणिपूरमधील जखमा अजून खूप खोल आहेत. जोपर्यंत सामान्य माणसाला सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत मशालींचा हा धगधगता संताप असाच रस्त्यावर पाहायला मिळेल.